जरी मी, विझलो आज जरी मी, हा काही माझा अंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा काही अंत नाही. उद्या सायंकाळी पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य लोकांचे नाशवंत नाही. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज या सायंकाळी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहोत देवाचं प्रेम काय आहे ते जाणून समजून घेण्यासाठी. We have come here to experience God's love which is manifested in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने जे प्रेम केलेलं आहे ते बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि इथं आपण जेव्हा पाहतो आपल्याला काय दिसते? इथं गुलाबाच्या चांगल्या लाल कलरच्या कळ्या नाहीत किंवा फुलं नाहीत. इथं कॅडबरी चॉकलेट किंवा बाहुल्या नाहीत. इथं सोन्या मोत्यांच्या हिऱ्यांच्या अंगठ्या नाहीत. प्रेम आज इथं कुठे आहे? आपण आजूबाजूला पाहतो प्रेम काय आपल्याला दिसत नाही. आणि जेव्हा आपली नजर तिथं क्रूसावर जाते तेव्हा आपल्याला दिसते की प्रेम तिथं टांगलेलं आहे. आणि ते प्रेम तिथं का टांगलेलं आहे? कारण मानवाचं हृदय इतकं पाषाणयुक्त, इतकं खडकासारखं कडक आणि दगडासारखं आहे की तिथं प्रेमाला जागा नाही. म्हणून प्रेम आज तिथं खिळलेलं आहे त्या क्रूसावरती. ते 2000 वर्ष अगोदर खिळलेलं होतं, आजही तिथं खिळलेलं आहे. आणि युगानुयुग तुम्ही आणि मी आपण संपून जाणार. ते प्रेम तिथंच त्या क्रूसावरती टांगलेलं असेल. आणि जगाच्या शेवटच्या माणसाला कळेपर्यंत ते प्रेम तिथंच असेल. म्हणून आज इथं लिहिलेलं आहे लव दॅट एन्ड्युअर्स. लव दॅट एन्ड्युअर्स म्हणजे काय? प्रेम जे टिकते, टिकून राहणार प्रेम. आज जगामध्ये प्रत्येक आत्मा, प्रत्येक जण आपल्यापैकी खऱ्या प्रेमाच्या शोधामध्ये आहे. आणि पोप बेनेडिक्ट सांगत की तुम्ही जो आनंद जगामध्ये शोधत आहात, जे सांत्वन जे शोधत आहात, जे प्रेम जे तुम्ही शोधत आहात, त्या प्रेमाला एक चेहरा आहे, त्या प्रेमाचं एक नाव आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ते प्रेम अनुभवण्यासाठी आपण इथं आज एकत्रित आलो होतो. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आणि संत पौलाने रोमकरास लिहिलेले पत्र यातील 4था अध्याय आणि 5वा अध्याय इथे तिथं आपल्याला ऐकायला मिळते. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर चिंतन करतो, पहिलं म्हणजे तो आपल्यासाठी मरण पावला, आपल्यासाठी दुःख सहन केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पापांसाठी, माझ्या नीतिमत्वासाठी, माझ्या अपराधांसाठी. म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातील ती चावी, तो दरवाजा म्हणजे माझ्यासाठी, माझ्या पापांसाठी. संत पेत्राने जेव्हा प्रवचन दिलं ते आपल्याला प्रेषितांची कृत्ये 2 मध्ये वाचायला मिळते. 3000 लोक होती. संत पेत्र त्यांच्या समोर उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुमच्यामुळे, तुमच्या पापामुळे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. त्या लोकांनी विचारायला हवं होतं, अहो आम्ही तर काल्वरीच्या टेकडीवरती नव्हतो, आम्ही किडे ठोकले नाहीत, आम्ही जखमा केल्या नाहीत. परंतु ते लोक तिथं स्तब्ध राहिले. मसीहा आमच्या सर्वांसाठी, सर्वांच्या पापांसाठी मरण पावला. मी जर पाप करत असेल तर तो माझा तारणारा आहे. आणि त्या लोकांनी विचारलं, मग आता आम्ही काय करू? आमच्या हातून ही चूक झालेली आहे. आणि मग त्यांना संत पेत्र बाप्तिस्मा देतो. प्रिय मित्रांनो, माझ्यासाठी मी वेचिले फुलांना, परंतु काटे त्याला मिळाले. मला बरे करण्यासाठी फटके त्याला मिळाले. माझ्या सर्व काही पीडांसाठी त्याला वेदना मिळाल्या. आणि हेच प्रभूचं प्रेम जे टिकणार आहे, कधी संपणार नाही.
असं नाही की 2000 वर्ष अगोदर तो मरण पावला आणि आता सर्व काही संपलं नाही. रोज आलतारावरती प्रभू येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी येत असतो रोज. असं नाही की थोडं काही देत असतो, सर्वस्व देत असतो. घामाचा प्रत्येक थेंब, रक्ताचा प्रत्येक थेंब, त्याच्या शरीराचा प्रत्येक गोष्ट तो आपल्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो देत असतो. एकदाच नव्हे, नेहमी नेहमी जगाच्या शेवटापर्यंत, युगाच्या अखेरपर्यंत तो देत असतो. म्हणून ही जी थीम आहे, लव दॅट एन्ड्युअर्स, प्रेम जे टिकते, हे आपण आज पाहण्यासाठी येथे एकत्रित आलेलो आहोत. आणि देवाचं प्रेम जे आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचून सांगितलं पाहिजे. आज दुपारी 3 वाजता त्या माणसाचा जोरदार ओरडण्याचा आवाज मला आला. तो किंचाळत होता, वेदनांनी विव्हळत होता आणि माझ्या काळजाला पाझर फुटला. मला वाईट वाटलं, कोण आहे तो माणूस जो किंचाळत आहे, विव्हळत आहे, वेदना त्याला असह्य होत आहे. मी त्याला शोधत होतो आणि मी त्या क्रूसाखाली आलो आणि मला तो तिथं भेटला. क्रूसावर टांगलेला होता, वेदनेने विव्हळत होता. मी त्याला विचारलं, तुझ्या वेदना, तुझा किंचाळण्याचा आवाज मला सहन होत नाहीये, इट इज डिस्टर्बिंग मी, यू आर मोर्निंग. तुला आता मी काय करू, तुझ्यासाठी काय करू, तुझं कसं सांत्वन करू. त्याच्या पायाशी गेलो, पाहिला एवढा जाड खिळा त्याच्या पायाला ठोकलेला होता. आणि मी त्याला म्हटलं की मी तुझा हा पायाला जो खिळा त्यांनी ठोकलेला आहे तो मी काढून टाकतो. आणि त्याने मला सांगितलं की मुला, खिळा तसाच राहू दे, तो खिळा काढू नको, त्या वेदना ज्या मला होत आहेत त्या तशाच राहू दे. आणि मी म्हटलं, मग मी काय करू? तुझं ओरडणं, तुझं ते किंचाळणं, तुझं ते वेदनेने विव्हळणं हे मला बघवणार नाही. आणि त्याने मला सांगितलं, करशील माझ्यासाठी तर एकच गोष्ट कर, जगाच्या अंतापर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक माणसाला जाऊन सांग की तिथं एक माणूस आहे, तो क्रूसावरती टांगलेला आहे आणि तो त्यांच्यासाठी, त्यांच्या कारणासाठी टांगलेला आहे. आणि तो मला म्हणाला, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणाची, ही दुनिया दगडाची, बोलून ती बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी, मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, मी रंग तुझ्या स्वप्नांचे माझ्या अश्रूत मिसळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली, जे दार तुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या सायंकाळी, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी भिजलो तेव्हा आकाश उजळले होते. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे दुःख सहन, त्याचा हा मृत्यू म्हणजे शेवट नाही. आजची ही रात्र जरी वैराची असली, काळोखाची असली, मृत्यूची असली, तरी आम्ही आशेवर जगणारी लोक आहोत. आणि कबर त्याला 2 दिवसापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. देवाचे प्रेम कधीही आम्हाला बंद करून ठेवू शकत नाही. तुम्ही कोंबडा केवढाही बंद करून ठेवला, पहाट तर होणारच. आणि ती पुनरुत्थानाची पहाट, त्याची आपण आशेने वाट पाहूया. आजच्या रात्र मात्र प्रभूने माझ्यासाठी काय केलं आहे त्या विचारांनी आज आपण चिंतन करूया. आज सायंकाळी घरी गेल्यावरती असं वाटलं पाहिजे की माझ्या कुटुंबात काहीतरी झालेलं आहे,
माझ्या कुटुंबामध्ये कोणतरी मरण पावलेलं आहे, माझ्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर आलेला आहे. आणि असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा खरोखरच आपण पुनरुत्थानाच्या पहाटेचा आनंद घेऊ शकू. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराचं जे प्रेम जे टिकणारं आहे ते आपण समजून घेऊया. ज्या लोकांना या प्रेमाचा विसर पडलेला आहे, जगामध्ये ऐहिक आनंदाच्या शोधामध्ये आहेत, देवाचं प्रेम त्यांनाही कळावं म्हणून आपण सर्वजण त्यांना जाऊन सांगूया की खरोखरच एक माणूस तिथे क्रुसावरती टांगलेला आहे आणि तो तुझ्या आणि माझ्या प्रेमासाठी युगानुयुग टांगलेला असेल.